रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे येथे रविवार दिनांक 20 जुलै रोजी पाककला स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। अलिबाग तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच अलिबाग मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेबाबत माहिती देताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा उमा मुंडे आणि अमित नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या पाककला स्पर्धा प्रवेश शुल्काविना होती। या पाककला स्पर्धेसाठी 125 महिलांनी सहभाग घेतला होता। सहभागी झालेल्या महिलांनी विविध पाककृती तयार केल्या होत्या। स्पर्धेतील पहिल्या 4 विजेत्यांना अनुक्रमे 8,000 रुपये, 5,000 रुपये, 3,000 रुपये आणि 2,000 रुपये अशी रोख रकमेसह प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। सर्व स्पर्धकांना सहभागासाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे। त्याचबरोबर मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक यांनी स्वखर्चाने उत्तम पदार्थ बनवलेल्या 10 महिलांना त्यांच्या हस्ते पारितोषिक दिले। दरवर्षीप्रमाणे महिलांनी या पाककला स्पर्धेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। महिलांनी बनवलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी व त्यांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने आम्ही पाककला स्पर्धा भरवत असल्याचे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा उमा मुंडे यांनी केले। या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा महिला अध्यक्ष उमाताई मुंडे, अलिबाग मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक, युवती अध्यक्ष मुस्कानताई, पेण जिल्हा सरचिटणीस मानसी चेऊलकर, तालुका अध्यक्ष आरती मोकल, शहर अध्यक्ष मेघना भोईर उपस्थित होत्या। आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा अलिबागमध्ये घेतली। आज उरणमध्ये पण होती आणि आज मुरुडमध्ये पण होती। तसं बघाल तर अलिबाग आणि उरण आणि मुरुड हे दोन्ही आजूबाजूचे असलेले आपले मतदारसंघ आहेत आणि मुरुड तर आपल्या मतदारसंघात आहे। तरीसुद्धा या स्पर्धेला आज सांगता आहे साहेबांच्या वाढदिवसाची आणि या स्पर्धेला आमच्या आदरणीय उमाताई ह्या दरवर्षी आमच्या खारीपाठामध्ये येतात आणि ह्या वर्षी त्यांनी हजेरी लावली आणि त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 4 तास या स्पर्धेला वेळ दिला आणि त्यांच्याबरोबर आमच्या मुस्कानताई पेणच्या युवती अध्यक्ष आहेत त्या आल्या आणि त्यांच्यामुळं ही स्पर्धा थोडीशी अजून म्हणजे आम्हाला सुद्धा आम्ही इथे स्थानिक आहोत, आमच्या आर्थिकही असो किंवा अन्य सगळ्या त्यांची पूर्ण टीम असो आमची राष्ट्रवादीची, आम्ही स्थानिक आहोत आणि आम्हाला हे लोक आले आणि ह्या लोकांनी जे सहकार्य केलं आणि जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं खरोखर आज खऱ्या अर्थानं की साहेबांचा वाढदिवसाचा सांगता एकदम उत्तमरित्या झाली असं म्हणायला काय हरकत नाही। आज अलिबाग तालुक्याची पाककला स्पर्धा हाशिवरे या गावात संपन्न झाली आहे। 125 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे। आमचे तालुका अध्यक्ष आहेत आरतीताई, शहर अध्यक्ष मेघनाताई, विधानसभा अध्यक्ष अमित नाईक या सगळ्यांनी मिळून खूप सुंदर पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि खूप चांगल्या प्रतीचा सहभाग महिलांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या आमच्या या स्पर्धेच्या ज्या विजेत्या आहेत पहिल्या नंबरच्या, त्यांची जी डिश होती ती आमच्या शेफना इतकी आवडली आहे की त्यांच्या हॉटेलच्या मेनूमध्ये ती डिश ते इन्क्लूड करणार आहेत। ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असूच शकत नाही, कारण आदरणीय आदिती ताईंच्या माध्यमातून ही स्पर्धा होत असते आणि ताईंचं एकच म्हणणं असतं की माझी घरात असणारी महिला तिला एक व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्या व्यासपीठावरून ती कुठेतरी चांगल्या पदावर गेली पाहिजे किंवा तिला काहीतरी हाताला व्यवसाय मिळाला पाहिजे। त्यामुळे आज कुठेतरी ते स्वप्न संपन्न होताना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलं। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।